माझी आई श्रीमती निर्मला प्रकाश पिटलेवाड हे गेल्या 5 महिन्यांपासून AVBRS सावंगी बेगे वर्धा येथे मृत्यूशी झुंज देत आहे। याचं कारण हेच आहे की हॉस्पिटलचा गंभीर निष्काळजीपणा। एका साध्या ॲनेस्थेशिया इंजेक्शन प्रक्रियेदरम्यान माझ्या आईचा BP चेक केला नाही, मेडिकल हिस्ट्री घेतली नाही व कुठलेही इंजेक्शनचे धोके नमूद केले नाही। याचा परिणाम काय झाला? 3 ते 4 मिनिटात माझी आई बेशुद्ध झाली, तिला झटके आले आणि तिच्या मेंदूमध्ये गंभीर इन्फॅक्ट झाला। या सर्व घटनेचे पुरावे आणि विटनेस माझ्याकडे आहेत। हे कलेक्टर साहेब सगळ्यांकडे जाऊन बसलोय मी आता 5 महिने झाले। माझ्या आईची तुम्ही कंडिशन बघू शकता। तुम्ही काय बोलतो ना, 5 महिन्यापासून जेवण केले तुम्ही, पूर्ण अपंगत्व आणून ठेवले तिच्याकडे। या प्रकारचा निष्काळजीपणा चालू आहे। आज माझी आई जगण्या मरण्याच्या स्थितीत आहे। जगण्या मरण्याच्या सीमेवर असताना प्रशासनाचा हा 2.5 महिन्यांपासून मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, जिल्हा अधिकारी कार्यालय, SP साहेब, सिव्हिल सर्जन या सर्वांकडे विनंती केल्या, परंतु कुठलीही चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही। या सर्व कागदपत्रांचा तपास हा फक्त कागदांमध्ये अडकून बसलेला आहे। माझ्या आईला न्याय कोण देणार हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवला आहे। तर माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य तथा कलेक्टर मॅडम वर्धा, आज माझी आई या कंडिशनमध्ये आहे। आज उद्या कमी जास्त झाला आणि माझ्या आईची प्रकृती फार गंभीर होऊन जर तिचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। हॉस्पिटलकडे गेलं तर हॉस्पिटल टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहे। या व्हिडिओमध्ये मी कोणाची बदनामी किंवा कोणावर आरोप करण्याचा प्रयत्न नसून सत्य समोर यावं एवढंच आहे। माझ्या फक्त एवढंच मागणं आहे की वेगवान आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। आज मी माझ्या आईसाठी एकटा लढत आहे। उद्या कोणाच्याही आईवर असा प्रसंग घडला नाही पाहिजे, त्यामुळे मी हा आवाज उठवत आहे। कृपया व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा। मम्मी